यंदा सूर्याचं मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यानं संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून यंदा पिवळा रंग वर्ज्य मानला जातोय. तिच्या हातात गदा आहे, केशराचा टिळा लावलाय. वयानं कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीची असून भूषणार्थ मोती धारण केले आहे. वर्ण आणि नक्षत्राचे नाव मंदाकिनी आहे आणि समुदायाचे मुहूर्त आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे, वायव्येस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. शिवाय संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त आणि वेळ बघूया. संक्रांतीचा क्षण असणार आहे 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 कारण यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत पुण्यकाळाचा शुभमुहूर्त असेल. हा एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटे असणार आहे. या दिवशी महापुण्य काळ मुहूर्त असणार आहे दुपारी 3:13 ते संध्याकाळी 4:58 पर्यंत. तब्बल 1 तास 45 मिनिटाचा कालावधी महापुण्य काळाचा असणार आहे. या दिवशी स्नान, दान आणि जप करावेत. मात्र भांडणं करणं टाळावी, तामसिक कृत्य टाळावे, सुहासिनीने पूजन करावं, तिळगुळाचं वितरण करावं आणि सुगड पूजन करावं. याही व्यतिरिक्त 2026च्या मकर संक्रांती विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल.